कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणारा पाहिजे सराईत आरोपी गजाआड. भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी. पोलीस आयुक्तालय नाशिक शहरचे कार्यक्षेत्रात कोणतेही शरीराविरुद्ध व मालमत्तेविषयीचे गुन्हे घडणार नाहीत व अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याकरिता दिवसा व रात्री सतर्क गस्त करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1, श्री सुधाकर सुरडकर सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन, सूचना व आदेश दिले होते. त्यानुसार श्री राकेश चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक भद्रकाली पोलीस ठाण्याचे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांच्या अधिपत्याखालील पोलीस हवालदार सतीश साळुंके व पथक यांना पोलीस ठाणे अभिलेखावरील मागील 2 महिन्यापासून फरार असलेल्या भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 156/2026 भारतीय न्याय संहिता कलम 110, 125, 324-4, 351, 352 अनन्वये या गुन्ह्यातील सराईत आरोपी श्रीजय खाडे हा गावठी बनावटीचे पिस्टल कट्टा कमरेला लावून शीतळादेवी मंदिर ते संत गाडगेबाबा धर्मशाळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ भद्रकाली नाशिक येथे उभा आहे अशी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार पोलीस हवालदार 1810 सतीश साळुंके, पोलीस हवालदार 275 कय्यूम सय्यद, पोलीस शिपाई 1986 निलेश विखे, पोलीस शिपाई 2488 अविनाश थेटे असे शीतळादेवी मंदिर ते संत गाडगेबाबा धर्मशाळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ भद्रकाली नाशिक येथे गेले असता त्या ठिकाणी पोलीस ठाणे अभिलेखावरील आरोपी श्रीजय खाडे हा पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता शिताफीने पकडून सुरक्षितरित्या ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तूल कट्टा व 2 जिवंत काडतुसे असा एकूण 36,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच इसम नामे श्रीजय उर्फ गौरव संजय खाडे वय वर्ष 28 राहणार पाटील गल्ली भद्रकाली जुने नाशिक याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 221/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अनन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार हे करत आहेत. तसेच सदर आरोपी विरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर 156/2026 भारतीय न्याय संहिता कलम 110, 125, 324-4, 351, 352 अनन्वये हा गुन्हा देखील दाखल असून तो सदरचा गुन्हा घडल्यापासून मिळून येत नव्हता. सदरची कामगिरी ही माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, श्रीमती मोनिका राऊत पोलीस उपायुक्त नाशिक परिमंडळ 1, श्री सुधाकर सुरडकर सरकारवाडा विभाग नाशिक शहर, श्री राकेश चौधरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, पोलीस हवालदार 1810 सतीश साळुंके, पोलीस हवालदार 275 कय्यूम सय्यद, पोलीस हवालदार 241 अविनाश जुंद्रे, पोलीस हवालदार 2525 प्रभाकर आहेर, पोलीस शिपाई 1986 निलेश विखे, पोलीस शिपाई 2488 अविनाश थेटे, पोलीस शिपाई 998 गुरुदादा गांगुर्डे, पोलीस शिपाई 146 नारायण गवडी, पोलीस हवालदार 374 नरेंद्र जाधव, पोलीस हवालदार 1525 संतोष काकड, पोलीस हवालदार 1780 विकास कंदिलकर, पोलीस हवालदार 1816 संदीप शेळके, पोलीस शिपाई 2029 जितेंद्र पवार, पोलीस शिपाई 2747 जावेद शेख, पोलीस शिपाई 2786 तौसिफ सय्यद अशांनी पार पाडली आहे. भद्रकाली पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हा क्रमांक 156/2026 या गुन्ह्यातील गाड्यांच्या काचा फोडणारा आरोपी श्रीजय संजय खाडे हा मागील काही दिवसापासून फरार होता. माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी सदर आरोपी
लवकरात लवकर अरेस्ट करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे मागील काही दिवसापासून सदर आरोपीचा शोध घेत असताना सदर आरोपी हा गुन्हा घडल्यापासून इंदोर या ठिकाणी पळून गेले असल्याची, पसार झाले असल्याची बातमी मिळाली होती. त्याप्रमाणे आज रोजी भद्रकाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार कयूम सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने सदर आरोपी हा शीतळादेवी परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने सदर आरोपीतास आज रोजी भद्रकाली गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. ताब्यात घेतेवेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आणि त्या गावठी कट्ट्यामध्ये मॅगझिनमध्ये 2 जिवंत राऊंड सापडून आलेले आहे. त्यामुळे त्यास भद्रकाली पोलीस ठाणे येथे त्याच्यावरती गुन्हा क्रमांक 221/2026 कलम 325 भारतीय हत्यार कायदा सह त्याने मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचे हत्यार त्यांनी कशासाठी आणलं होतं, का आणलं होतं, कुठून आणलं होतं याचा सविस्तर गुन्हा दाखल असून त्याचा तपास करत आहोत.